नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा. काल परवा आदमापुरात कृष्णामामा डोने यांनी 2026 बाळूमामांची भाकणूक केली आहे. मित्रांनो, ही भाकणूक दरवर्षी होत असते आणि त्यातली 90% भाकणूक ही खरी ठरत असते. ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तुम्ही जर खरंच आपल्या बाळूमामाचे भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघू आपल्या बाळूमामाचे किती भक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात. तर मित्रांनो, ही भाकणूक अशी होती. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठा भगदाड पडेल. मोठ्या पाण्याच्या प्रकल्पात अपघात होऊन मोठं नुकसान होऊ शकतं. वागा वागान सत्य वागा. लोक खोट्यावर विश्वास ठेवतील आणि सत्य दुर्लक्षित होईल. जंगलातला पक्षी प्राणी गावात येईल आणि माणूस जंगलात जाईल. पर्यावरण बिघडल्यामुळे माणूस आणि प्राण्यांचे राहण्याचे ठिकाणं बदलतील. जगात अनेक देश हिंदू धर्म घेतील. लोक अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीकडे वळतील. भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल. देशाच्या ओळखीत मोठा सामाजिक राजकीय बदल होऊ शकतो. संस्कृती जपतील. लोक आपल्या परंपरा आणि संस्कार जपायला सुरुवात करतील. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी पुन्हा जन्माला येतील. समाजात एक धाडसी आणि न्यायप्रिय नेता उदयास येईल. आदमापूर प्रति पंढरपूर होईल. आदमापूर हे मोठं धार्मिक आणि श्रद्धेचं केंद्र बनेल. माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा. जो सेवा करेल त्याला त्याचं फळ नक्की मिळेल. माझा भंडारा सगळ्यांचं न्याय करील. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार न्याय मिळेल. बाळूमामाचा राजवाडा बघायला जग दुनियेतील लोक येतील. त्या स्थळाचं जागतिक स्तरावर महत्त्व वाढेल. सोने चांदीचे भाव वाढत जातील. महागाई वाढेल आणि गुंतवणूक महाग होईल. महागाईचा भस्मासूर सुटेल. रोजच्या वस्तूंचे दर खूप वाढतील. धरणं सवींना पोटाशी धरीन. अन्न टंचाई आणि जगण्यासाठी संघर्ष वाढेल. भारत देशात मोठ्या नेत्यांची हत्या होईल. राजकारणात अस्थिरता आणि धोकादायक घटना घडू शकतात आणि तिसऱ्या महायुद्धाचा भडका उठेल. जागतिक स्तरावर मोठे युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील. जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्था थांबू शकतो. आता मित्रांनो, आपण याच भाकणुकीला सविस्तर पाहूयात. 2026बद्दल जे काही सांगितलं जाते ना, ते ऐकल्यावर अंगावर काटा येतो. कारण ही फक्त भविष्यवाणी नाही, तर हा एक इशारा आहे. मित्रांनो, बाळूमामाच्या नावाने सांगितली जाणारी जी भाकणूक आहे ती आपण हलक्यात घेऊ शकत नाही. कारण इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा अशा गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा काही ना काहीतरी घडतंच. सुरुवात होते एका भयानक इशाऱ्याने. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठा भगदाड पडेल. मित्रांनो, हे वाक्य काही साधं नाही. कल्पना करा, एक मोठं धरण ज्यावर हजारो लोकांचं आयुष्य अवलंबून आहे आणि अचानक त्या धरणाला तडा जातो. पहिल्यांदा कुणाला काही कळत नाही, पण मग पाणी वेगाने बाहेर पडायला लागतं आणि गाव पाण्याखाली जातं. लोक जीव वाचवण्यासाठी धावतायत. कोणाचं घर वाहून गेलं, कोणाचं कुटुंब हरवलं. मित्रांनो, हे फक्त अपघात नाही, हा एक निसर्गाचा इशारा आहे. तर पुढचं वाक्य अजूनच भयानक आहे. वाघा वाघा सत्यन वाघा. आज आपण काय करतोय? सोशल मीडियावर काहीही टाकलं की लोक लगेच विश्वास ठेवतात. सत्य काय आहे हे तपासायला कुणाकडेही वेळ नाही. 2026मध्ये ही गोष्ट अजून वाढेल. सत्य बोलणारा माणूस एकटा पडेल आणि खोटं बोलणाऱ्यांना लोक डोक्यावर घेतील. मित्रांनो, जेव्हा सत्य हरतं ना, तेव्हा समाज कोसळायला वेळ लागत नाही. आणि मग येतं सगळ्यात विचित्र पण खरं वाटणारं वाक्य. जंगलातला पक्षी प्राणी गावात येईल आणि माणूस जंगलात जाईल. आज आपण जे जंगल तोडतोय, प्राण्यांची घरं हिरावून घेतोय, पण 2026मध्ये निसर्ग उलटच उत्तर देईन. प्राणी गावात येईल आणि माणूस स्वतःचं शहर सोडून जाईल. कारण शहरं राहणार नाहीत. राहण्यालायक. प्रदूषण, रोग, भीती हे सगळं इतकं वाढेल की माणूस शांतता शोधायला जंगलात जाईल. मित्रांनो, हा निसर्गाचा बदला नाही, ही त्याची प्रतिक्रिया आहे. पुढे सांगितलं आहे, जगात अनेक देश हिंदू धर्म घेतील. याचा अर्थ काय? लोक थकले आहेत धावपळीने, तणावाने, पैशाच्या मागे धावून. आणि जेव्हा माणूस थकतो तेव्हा तो शांततेचा शोध घेतो आणि त्याला ती शांतता अध्यात्मात सापडते. भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल. मित्रांनो, हा विषय खूप मोठा आहे, पण याचा अर्थ असा आहे की देशात मोठा बदल होणार. लोकांची विचारसरणी बदलेल. संस्कृतीला महत्त्व मिळेल
आणि मग येतं एक प्रेरणादायी वाक्य, शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येतील. याचा अर्थ काय? एक असा नेता येईल जो भीतीत नाही जगणार, जो अन्यायाला थांबेल, जो लोकांसाठी उभा राहील. मित्रांनो, अशा व्यक्तीची आज गरज आहे. आता दुसरं वाक्य, आदमापूर प्रति पंढरपूर होईल. याचा अर्थ त्या ठिकाणाचं महत्त्व वाढेल, लोक श्रद्धेने तिथे जातील. माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा. याचा अर्थ खूप सोपा आहे. जे चांगलं काम करतात त्यांना फळ मिळतंच. माझा भंडारा सगळ्यांचं न्याय करील, कोणीही वाचणार नाही. चांगलं केलंस तर चांगलं मिळेल, वाईट केलंस तर त्याची किंमत चुकवावी लागेल. मित्रांनो, हेच खरं नियम आहे जीवनाचं. पुढं सांगितलं आहे, सोने चांदीचे भाव वाढत जातील, महागाई वाढेल, पैशाची किंमत कमी होईल. आज आपण ते बघतोय, पण 2026मध्ये ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. महागाईचा भस्मासूर सुटेल. मित्रांनो, महागाई म्हणजे सामान्य माणसाचा सर्वात मोठा शत्रू. पैसा आहे पण वस्तू महाग आहेत. आणि मग येतं सगळ्यात भीतीदायक वाक्य, धरण धरण सवींना पोटाशी धरीन. याचा अर्थ अन्न टंचाई, लोकांकडे पैसे असतील पण खायला काही नसेल. कल्पना करा, तुझ्याकडे पैसे आहेत पण दुकानात अन्नच नाही. किती भयानक परिस्थिती असेल ही. पुढे सांगितलं जातं, भारत देशात मोठ्या नेत्यांची हत्या होईल. मित्रांनो, ही खूप गंभीर गोष्ट आहे. राजकारणात अस्थिरता येईल आणि भीतीचं वातावरण तयार होईल. आणि मग तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल. हे वाक्य ऐकल्यावरच अंग शारतं. जर हे खरं ठरलं तर संपूर्ण जग बदलून जाईल. देश एकमेकावर तुटून पडतील. मिसाईल्स, बॉम्ब, विनाश आणि शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील. मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, नोकऱ्या नाहीत, व्यवसाय बंद, सगळं थांबलंय. माणूस फक्त जगण्यासाठी धडपडतोय. मित्रांनो, ही भाकणूक खरी आहे का खोटी हे सांगत नाही, पण दरवर्षी सांगितलेली भाकणूक ही 90% जास्त खरी ठरत असते. त्यामुळे आपण आता जागं झालं पाहिजे. आपण सावध राहायला हवं, कारण वेळ बदलतोय आणि वेळेआधी जो समजून घेतो तोच पुढे जातो. म्हणून आजपासून विचार बदला, जीवनशैली बदला आणि स्वतःला तयार ठेवा, कारण येणारा काळ हा सोपा नाही. आणि जर तुम्हाला अशीच डोळे उघडणारी माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला अजून मोठं सत्य दाखवणार आहे. जय बाळूमामा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नादस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय बाळूमामा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम शांती शांती शांती.